ओम शांती. आज आपण महाकालेश्वराच्या प्रांगणात उभा आहोत. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या सेंट्रल बँक कॉलनी पिंपराळा शाखेतर्फे या ठिकाणी प्रथमच भव्य महाकालेश्वर उज्जैन यांची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे. आणि मूळ संकल्पना आणि या संदर्भातलं जे महत्त्वाचं कार्य या ठिकाणी श्री धीरजभाई सोनी यांनी केलेलं आहे. धीरजभाईजी, खूप खूप स्वागत आहे आमचं या चॅनलमध्ये. आमच्या दर्शकांना आपण नेमकं महाकालेश्वराचं ही संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि ही संकल्पना आपण कशा मूर्त स्वरूपात साकारली या संदर्भातलं मार्गदर्शन करावं. सर्वांना अभिवादन. महाशिवरात्री हा सर्व भाविकांच्या जीवनातला एक अत्यंत भावपूर्ण भक्तिमय सण आहे. एक मोठी शिवजयंती आहे. आपण या दिवशी प्रत्येकजण शिवाच्या मंदिरात जाऊन आणि आपल्या आराध्य दैवताच्या बेलपत्र वाहून जल वगैरे सिंचन करून आणि मनोभावे पूजा अर्चना करून शिवाची महादेवाची कृपा आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जातो आणि त्यानुसार आपल्याला पुण्यप्राप्ती होते आणि आपले मनातले संकल्प पूर्णत्वास जातात. आता शिवाकडून भगवान देवादिदेव महादेवाकडून ही होणारी प्राप्ती ही फक्त महाशिवरात्री या एका दिवसापुरती मर्यादित न राहता दररोज आपल्या संपूर्ण जीवनात प्रत्येक वर्षी, संपूर्ण वर्षभर, संपूर्ण महिनाभर, पूर्ण प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून आपल्याला सतत प्राप्ती व्हावी म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे राजयोग ही स्वतः शिव परमात्म्याने दिलेली एक विधी सर्व जनजनापर्यंत पोहोचण्यासाठी इथे 12 ज्योतिर्लिंग दर्शन सेवा, विशेषतः महाकाल दर्शन सेवा आणि राजयोग मेडिटेशनद्वारे शिव परमात्म्याशी कनेक्ट होऊन आपण त्यांच्याकडून विशेष कृपाप्रसाद प्राप्त करून घेऊ शकतो. ही मला शिक्षण जे आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातून मिळालेले आहे आणि हेच अमृतपान सर्व जनजनापर्यंत जनकल्याणार्थ पोहोचवण्यासाठी हा सेवा प्रकल्प उभा केलेला आहे. इथे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन प्रतिकृती उभारलेली आहे. तसेच यांचा खरा आध्यात्मिक स्वरूप आणि रहस्य अगदी शॉर्टमध्ये त्याच्या शेजारीच लिहिलेलं आहे. आणि त्याशिवाय एक मेडिटेशन कक्ष उभारलेला आहे ज्याच्यात निमित्त बहीणजी, ब्रह्मकुमारी बहीण आहे त्या सर्व भाविकांना मेडिटेशन म्हणजे योग, राजयोग याची महती आणि विधी प्रॅक्टिकल स्वरूपात शॉर्टमध्ये करून देतात. त्यानंतर ही विधी आपण अधिक विस्तृत स्वरूपात शिकण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जळगाव शहरातील 18 विविध ठिकाणी असलेल्या सेवा केंद्रांमध्ये जाऊन शिकू शकतात. आणि त्याचे ओळख व्हावी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात 8 ते 10 दिवसांचा हा सेवा प्रकल्प पिंपराळा येथे उभारण्यात आलेला आहे. ओम शांती.